उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये कोरियन गेमसाठी 3 सख्ख्या बहिणींनी आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना आता मेरठमध्ये भयंकर घटना घडली. मेरठमध्ये पबजी गेम खेळताना तरुणाचा मृत्यू झाला. या तरुणाला पबजी गेमचं अत्यंत व्यसन लागले होते आणि तो तासनतास गेम खेळायचा. मध्यरात्री पबजी गेम खेळताना तरुणाच्या डोक्यातील नस फाटली. मेंदूत रक्तस्राव होऊन तरुणाचा मृत्यू झाला. तरुणाची प्रकृती गंभीर झाल्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं होतं. तेव्हा त्याचा रक्तदाब 300च्या वर गेला होता. रुग्णालयात 2 दिवस त्याच्यावर उपचार सुरू होते, पण उपचारादरम्यान रविवारी त्याचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार खैरनगर गुलरवाली गली येथील रहिवासी असलेले प्रॉपर्टी डीलर फारुक यांचा 22 वर्षीय मुलगा मोहम्मद कैफ शुक्रवारी रात्री हेडफोन लावून मोबाईलवर पबजी गेम खेळत होता. पहाटे 3 वाजता गेम खेळत असताना कैफ बेडवरून खाली पडला. कुटुंबियांना हे कळताच त्यांनी त्याला रुग्णालयात नेले. तोपर्यंत त्याचा रक्तदाब 300च्या पुढे गेला होता. त्याची प्रकृती गंभीर होती. ते पाहून डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी त्याला दिल्लीला रेफर केले. दिल्लीतील रुग्णालयात 2 दिवस उपचार घेतल्यानंतर रविवारी सकाळी कैफचा मृत्यू झाला. तरुणाच्या मृत्यूनंतर कुटुंबाला मोठा धक्का बसला. कैफचा मेव्हणा शाहिद म्हणाला की कैफ कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. रक्तदाब वाढल्याने मेंदूत रक्तस्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचे कारण डॉक्टरांनी सांगितले. पबजी गेममुळे फारुक यांचा एकुलता एक मुलगा देखील त्यांना कायमचा सोडून गेला.